कोकाटेंना काय दिलासा मिळू शकतो का नाही? गिरीश, आता हे सर्व या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता कोर्टाच्या निर्णयावरती अवलंबून आहेत. मात्र युक्तिवाद जर का आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या तर युक्तिवादामध्ये कोर्टाने खूप कडक ताशेरे जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या पक्षावरती ओढलेले आहेत. आणि ज्या अर्थी आपण पाहिलं की खालच्या कोर्टाने देखील जो निर्णय आहे तो दिलेला आहे, तोच निर्णय हायकोर्ट देखील कायम ठेवू शकतं. गिरीश, आणि कोर्टाने अनेक महत्त्वाच्या बाबींवर देखील विचारणा केलेली आहे की कोकाटे यांनी राजीनामा संदर्भात विचारणा केलेली आहे, किती वर्षापासून ते आमदार आहेत या मुद्द्यावर विचारणा केलेली आहे. सूरज, आपण बघतोय की कोकाटेंच्या जामिनावरचा जो निर्णय आहे, न्यायमूर्ती म्हटलं की आजच आम्ही निर्णय देणार आणि पुढच्या 20 ते 25 मिनिटात म्हणजे पुढच्या अर्धा तासात साधारणतः निकाल येऊ शकतो. काय म्हणताय, आजूबाजूची परिस्थिती काय आहे? तू या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेस? गिरीश, सगळ्यात महत्त्वाचा मोठी एक पुन्हा टिप्पणी केलेली आहे कोर्टाने की माणिकराव कोकाटे यांच्या व्यतिरिक्त आज कोणतीही सुनावणी जी आहे ती होणार नाही, असं कोर्टाने आता महत्त्वाचं एक विधान आहे ते केलेलं आहे. आज माणिकराव कोकाटे यांच्याच वरती जी आहे ती सुनावणी होईल, त्यामुळे आम्ही आज कोणतीही वेळ जी आहे ती वाढवून देणार नाही. जो काही निर्णय होईल तो आजच होईल. मग जे काही कोर्टाने, खालच्या कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो कायम ठेवायचा का मग युक्तिवाद वरती हायकोर्ट काही वेगळा निर्णय देणार, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. पण तरी गिरीश, सगळ्यात महत्त्वाचं जे वकिलांकडून जेव्हा माहिती मिळालेली असतात की माणिकराव कोकाटे यांच्यावरती टांगती तलवार जी आहे अटकेची ती कायम राहू शकते, कारण जो युक्तिवाद झालेला आहे त्या युक्तिवादामध्येच सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. प्रचंड मोठे ताशेरे जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्या पक्षावरती ओढलेले आहेत. आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. उच्च रक्तदाबाचा त्रास जो आहे तो त्यांना झालेला आहे, त्यांच्यावरती आजच अँजिओप्लास्टी झालेला आहे. गिरीश, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टाने जरी निर्णय कायम ठेवला तरी देखील पुढील जी कार्यवाही आहे ती मात्र मेडिकल रिपोर्ट्सवरती अवलंबून आहे की नेमकं आज माणिकराव कोकाटे यांना अटक होणार का मग माणिकराव कोकाटे यांचा मुक्काम, हॉस्पिटलमधला मुक्काम जो आहे तो वाढणार आणि त्यानंतर नाशिक पोलीस पुढील कारवाई करतील. गिरीश, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.